चाललं असतं तर मी आता फोनच केला नसता ना. मी तुझ्या रूम मध्ये येऊ का तू इथे येतोयस? थांब, आलो. अहो काय झालंय? काही टेन्शन आहे का? नाही, आलो. बोल. मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. मला माहितीये तू तुझा शब्द कधी मोडत नाहीस. मग मला दिलेला शब्द कधी पाळणार आहेस? मला माझं गिफ्ट कधी मिळणार आहे? तू सध्या इथली परिस्थिती बघतेस प्रिया. बघतेय ना, फक्त बघतच नाहीये, समजूनही घेते. मला माझं गिफ्ट माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हवं होतं. माझा वाढदिवस आला, निघून गेला, पण माझं गिफ्ट काही मला मिळालं नाही. बट दॅट्स ओके. आपल्याकडे ना बिलेटेड विश करायची पद्धत आहे. तसंच माझा बर्थडे गेल्यानंतर मला गिफ्ट मिळालं तरी माझी काही हरकत नाही. प्रिया, मी तुला मागे एक रिक्वेस्ट केली होती. सध्या माझ्या डोक्याला खूप ताप आहे. शक्य झाल्यास तू आणखीन ताप करू नकोस. पण माझं एवढं म्हणणंही तू ऐकू शकत नशील तर मला काहीच बोलायचं नाहीये. थांब सत्यजित, मी तुझे प्रॉब्लेम्स नेहमीच समजून घेते, आजही समजून घेते. पण मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे ना. तू मला माझं गिफ्ट देणार आहेस की नाही? नाही. विहंग, दादाच्या तावडीतून मंजुषाताईंची सुटका झाली, सगळं चांगलं घडतंय. पण ना मगासपासून एक प्रश्न माझ्या मनात सारखा घोळतो. काय? की आता त्या मंजुषाताईंचं काय? म्हणजे त्यांचं पुढचं आयुष्य कसं असेल याचा विचार केलाय का? अगं, उलट तिची दादाच्या जाचातून सुटका झाली हे सगळ्यात महत्वाचं नाहीये का? हो, पण दादाच्या तावडीतून सुटका हा शेवट नाही ना असू शकत. त्यांच्या पुढे त्यांचं अख्खं आयुष्य पडलंय. काय करणार आहेत त्या? अरे, उलट तिच्या समोर तिचं अख्खं आयुष्य पडलंय ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. हार्डली तिचं आता वय 25 वगैरे असेल आणि शिकलेली आहे, स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. आणि दादा म्हणजे काय तिचं सर्वस्व नव्हतं. तिच्या आयुष्यात लागलेला एक कलंक होता, तो पुसला गेला बस. नाही, पण एखाद्या स्त्रीसाठी असं एकटीनं आयुष्य जगणं सोपं नसतं रे विहंग. आणि तशी ती दिसायला काही वाईट नाहीये. विहंग, अगं म्हणजे तिला अजून एखादा चांगला जोडीदार मिळू शकतो. ती तिचं आयुष्य नव्याने सुरू करू शकते. इनफॅक्ट तिचा पुनर्जन्म झाला असंच म्हणावं लागेल. आणि आता हे सगळं संपलंय म्हणून आपण तिला काय वाऱ्यावर तर नाही सोडून देणार. आपण तिची काळजी घेऊ, तिच्या आयुष्याची घडी बसवायला आपण तिला मदत करूच ना. काय ग? एक विचारायचं होतं. विचार ना. तुम्ही नेमकं काय गिफ्ट देणार आहात प्रियाला? अहो सांगा ना, तुम्ही काय गिफ्ट देणार आहात प्रियाला? मी सांगते मंजिरी.
तो सांगणार नाही कदाचित, पण मी काय गिफ्ट मागितलं हे तुला कळणं खूप गरजेचं आहे. हो ना सत्यजित? मंजिरी, तुला माहितीच आहे, गावाकडे माझ्या आईचं घर आहे. आई गेल्यापासून गेले 2.5 वर्ष मी इथेच राहते. पण आता माझे काका आहेत ना, ते घर बळकवायच्या मागे. त्यामुळे मला तिथे जाऊन काय तो सोक्षमोक्ष लावणं भाग आहे. मी एकटी गेले असते, पण माझं म्हणणं तिकडे कोणी ऐकून घेणार नाही. म्हणून मी सत्यजितला सांगत होते की माझ्यासोबत चल. तो आला की माझं कामही संपेल आणि तो असल्यामुळे मला कोणी फसवूही शकणार नाही. पण माझं एवढंसं कामही तो करायला तयार नाही. नाही, अर्थात त्याची काही चूक नाहीये, त्याच्या मागे 1000 कामं आहेत महत्वाची. म्हणून मी विचार केला बर्थडे गिफ्ट म्हणून हेच मागते, म्हणजे तरी तो वेळ देईल. पण बॅड लक, मला नाही वाटत तो वेळ देऊ शकेल. आता तूच सांग, ह्यात माझं काय चुकलं? माझा या घरातल्यांवर एवढाही हक्क नाहीये का? एक मैत्रीण म्हणून मी सत्यजितकडे एवढंही मागू शकत नाही? प्रिया, असं का बोलतेस? तुझा या घरातला अधिकार कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. अहो, मी काय म्हणते, ही एवढी रिक्वेस्ट करते तर जाऊ दे ना मंजिरी, तू कशाला उगीच फोर्स करतेस त्याला? म्हणजे तू म्हणतेस म्हणून तो कदाचित येईलही, पण फक्त तुझा मान राखायला. त्याला मनापासून वाटतंय म्हणून नाही. असं नाहीये. त्यांनी प्रॉमिस केलं ना बर्थडे गिफ्ट देण्याचं, मग ते नक्की देते. मला माहितीये. अहो, बस बस. मी कोणाला काय प्रॉमिस केलं आणि ते मी कसं पाळायचं हा माझा विषय आहे. त्यात तू दरवेळेला मध्ये पडायची गरज नाहीये. प्लीज प्लीज. काय चाललंय तुझं? काय चाललंय? तुला आजपर्यंत लाख वेळा बजावल्या की मंजिरीला या सगळ्यामध्ये घ्यायची गरज नाहीये. तरी तू असं वाटतेस. मी कशासाठी नाही म्हटले तुला? मी तुला फक्त एवढंच म्हटलं की आता माझ्या हातात काही महत्वाची काम आहेत, ती मला संपवू दे, मग तू म्हणशील तिथे आपण जाऊया. तुला शेवटचं सांगतोय तुला, हा विषय काढून पुन्हा माझ्या डोक्याला कटकट करायची नाही. कटकट करत नाहीये. आणि माझ्यावर का चिडतोयस? उलट तू मला थँक्स म्हणायला हवं. तुझ्या डोक्यावरचं ओझं हलकं केलंय मी. सत्यजित तिला 100% पटेल, रादर पटलंय असं कारण दिलं मी. आता तुला उगीच खरी खोटी कारण सांगायची गरज नाही. आणि माझी अटही कंप्लीट झाली, म्हणजे आपण दोघं बाहेरही जातोय आणि तिला सांगून. सो एव्हरीथिंग इज सेट. बरं मधुरा, आज संध्याकाळी मला यायला उशीर होईल. मी कदाचित जेवणच येईन. काय विहंग, काय उशीर काय? आपलं ठरलं होतं ना आज शॉपिंगला जायचं. विहंग काय यार, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आज आपण शॉपिंगला जायचं. 4 दिवसापासून आपलं ठरलंय. हो हो हो, सॉरी, माझ्या डोक्यातून निघून गेलं. आणि आज तसंही खूप महत्वाचं काम आहे. त्या दादा होकरच्या बायकोला मला SP साहेबांच्या ऑफिसला घेऊन जायचंय आणि ते आजच व्हायला हवंय. अरे हो, ते महत्वाचं काम आहे, पण जाऊ दे आता, मी तरी काय बोलणार आहे. मधुरा, लगेच एवढा अपसेट व्हायला काय झालंय? अपसेट होऊ नको तर काय करू रे विहंग? मी काय तुला फिरायला जायला तर बोलवत नाहीये ना. 2 महिने होत आले आपल्या लग्नाला. संसाराला लागणाऱ्या बेसिक गोष्टी सुद्धा नाहीयेत आपल्याकडे. त्या छानाला जायचं होतं ना आज आपल्याला शॉपिंगला. ओके, मग आपण परवा गेलो तर. बास, 1760 वेळा ऐकलंय मी तुझं आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ, तेरवा जाऊ. कंटाळा आला यार मला.
एक काम कर ना, तू एकटीच का जात नाही? आणि तसंही मला त्या गोष्टींमधलं काहीच कळत नाही. ह ऑप्शन सुचवल्याबद्दल धन्यवाद. नाही, मला हे सुचलंच नव्हतं की मी एकटी सुद्धा जाऊ शकते. विहंग, जसा ऑप्शन माझ्याकडे आहे ना तसा तो तुझ्याकडे सुद्धा आहे. मंजुषा वहिनींना जिजू सुद्धा घेऊन जाऊ शकतात की. ठीक आहे, मी माझी सगळी महत्वाची कामं कॅन्सल करतो आणि तुझ्याबरोबर येतो संध्याकाळी. इट्स ओके, मी जाईन एकटी. कसं आहे ना, मला रस्ता माहितीये, मला मार्केट कुठे ते माहितीये, माझ्याकडे पैसे सुद्धा आहेत. म्हटल्यावर माझी एकटी मी जाऊच शकते, नाही का? तू जा. हा, तू जा, तुझ्या ऑफिस मध्ये जा, काम कर, महत्वाची कामं कर. मी जाईन माझी. आणि हो, स्वतःची कामं स्वतः करायची, हे तूही लक्षात ठेव. म्हणजे तू आणि सत्यजित दोघेच जाणार? का? काय झालं? आमचं असं एकत्र बाहेर जाणं तुला आवडलेलं नाही बहुतेक. नाही, म्हणजे तसं नाही, अगदीच तसं नाही, पण काय ते मला माहितीये. गरजेच्या वस्तू गरजेपुरत्या वापराव्या. गरज संपल्यावर त्यांना कवटाळून राहण्यात काहीच अर्थ नाही. आणि त्यांना आपल्या आयुष्यात जागा वगैरे द्यायचा तर प्रश्नच येत नाही, नाही का? तू उगाच टोक गाठतेस प्रिया. मावशी, मला माहितीये तुला काय म्हणायचं ते. एक वेळ अशी होती जेव्हा सत्यजितला माझी गरज होती, प्रेमाच्या आधाराची गरज होती, बायकोकडून मिळालेल्या विश्वासघाताच्या जखमेवर कोणीतरी फुंकर मारण्याची गरज होती. तेव्हा त्या प्रत्येक क्षणाला मी होते त्याच्या बरोबर. मी कधीच नाकारलेलं नाही प्रिया. मावशी, तू पाहिलायस ना, माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडताना पाहिलंयस तू त्याला. तेव्हा तूच सांगितलंस ना रात्रभर त्याची सोबत करायला. आठवतंय ना? हे बघ मावशी, मी त्याची जी मदत केली त्याच्या मोबदल्यात मी काही मागत नाहीये, म्हणून माझ्यासोबत यायला मी नाही सांगत आहे. प्रिया, तू खूप मोठा गैरसमज करून घेतलाय. हे बघ, तू सत्याबरोबर जाण्यात माझी कसलीच हरकत नाहीये, पण घरची परिस्थिती बघ ना. हे बघ, घरामध्ये मंजिरी गरोदर आहे, तिला सत्यजितची गरज आहे. शिवाय घरात दादा होळकरची बायको आहे. अशा परिस्थितीत सत्या घरामध्ये असावा असं मला वाटलं तर त्यात गैर काय? हे बघ, तुला दुखावण्याचा हेतू नाहीये माझा. नाही, मी अजिबात दुखावले गेले नाही. हक्कच नाहीये ना म्हणून. आणि काही वाईट व्हायचं म्हणत असेल तर मी सांगते ना, काही वाईट होणार नाही. त्या दादा होळकरला अरेस्ट झाले, तो जेलमध्ये. आणि मंजिरीला अशा परिस्थितीत सत्यजितची गरज आहे, मी समजू शकते. म्हणून मी सत्यजितला माझ्या बरोबर नाही घेऊन जा. तिकडे तो माझा गुंड काका, त्याचं काय करायचं, कसं हँडल करायचं ते माझं मी बघीन. कारण शेवटी तो माझा प्रॉब्लेम. अरे काय झालं? काय नाही रे, नेहमीच आहे. मधुरा, तिचा राग तर अगदी तिच्या नाकाच्या टोकावरच असतो. जरा काय झालं की सुरुवात भांडणार. यावेळी काय झालं?
आज कुठेतरी शॉपिंगला जायचं होतं आणि मी मंजुषा वहिनींना SP साहेबांकडे घेऊन जाण्याच्या गडबडीत होतो. तर डोक्यातनं निघून गेलं हे शॉपिंगचं. झालं, घरातलं टेम्परेचर वाढायला एवढं कारण पुरेसं होतं. अभिनंदन, कसलं? तुम्ही खऱ्या अर्थानं गृहस्थ झालात. एनिवे, मस्करी सोड. एवढाच जर प्रॉब्लेम असेल तर तू जा तिच्या बरोबर शॉपिंगला. मी घेऊन जाईन मंजुषा वहिनींना SP साहेबांकडे. नाही नाही, त्याची काही गरज नाही. मीच घेऊन जाईन. ते कारण आता काय ना, ऑलरेडी भूकंप झालेला आहे, त्यामुळे परिस्थिती अशी एवढ्यात आटोक्यात येणार नाही. तरीही कुणी एकेकाळी तूच मला दिलेला सल्ला आता मी तुला देतो. आज रात्री घरी जाताना एक छानशी साडी आणि गजरा बरोबर घेऊन जा. वातावरण थोडं तरी निवळेल. सत्यजित, मला ना नेहमी प्रश्न पडतो, म्हणजे एखादा सज्जन भला माणूस लग्न करून स्वतःच हसं का करून घेतो? हा प्रश्न मलाही माझ्या लग्नानंतर अनेक वेळा पडलाय. अर्थात माझे संदर्भ वेगळे आहेत. साडी आणि गजरा न विसरता. असं बोलली नेत्रा? तरी बी मला पहिल्यापासून वाटत होतं ती दिसते तशी नाहीये. तू काय बोलली नाहीस ना? नाही, मी काहीच नाही बोलले. बरं केलं. तिला म्हणावं जे काय करायचं ना तिकडं कर, आमच्या मध्ये येऊ नका. आणि हे सांगून ती ऐकणार आहे? आत्या, तुला कळत नाहीये, आपले हात ना आत्ता दगडाखाली आहेत. आणि तुला काय वाटलं ती नेत्रा इतकी साधी आहे? तिला जर आपण सांगितलं की आपल्याला तिची गरज नाहीये तर ती आपल्याला सुखासुखी सोडून देईल? नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात काही ना काही आडकाठी करत राहील. ते बघून घेऊ. अगं पण हे सगळं करण्याच्या नादात आपलं मूळ काम राहतंय, त्याचं काय? असं म्हणतीस? मग आता नेमकं काय तुझ्या डोसक्यात? माझ्या डोक्यात आहे की आपल्या टीम मध्ये नेत्रालाही घ्यायचं, म्हणजे आपल्या टीम मधला एक मेंबरही वाढेल. आणि मग त्या मंजिरीचं काही खरं नाही. आता तू डोक्यात घेतल्या म्हणल्यावर मी काय करणार? पण एक ध्यानात ठेव, कधी बी कुणी बी साप पाळत नाही. हा, आता तुला नेत्राला संग घ्यायचं असेल तर घे, पण तिच्यावर लई विश्वास ठेवू नका बघ. आणि काय? तू वहिनीला लईच बोललीस बघ. अगं ती लई साधी आहे, लगेच मनावर घेते बघ. आता लई विचार करत बसेल बघ. तुम्ही बसा, मी कॉफी घेऊन येते. नाही नको. अहो असं काय करता, मग थोडं खायला तरी आणते मी. खरंच भूक नाहीये. माझं जेवण झालंय व्यंगरावांच्या घरी. अच्छा. आज तुम्ही पुन्हा SP साहेबांना भेटायला गेला होता? हो. अच्छा. मग हे नाही आले तुमच्यासोबत? नाही, सत्यजित भाऊ नव्हते आज व्यंगरावच आले होते माझ्या बरोबर. खरं तर वहिनी, आज काय झालं कुणास ठाऊक, पण SP साहेबांसमोर काहीच बोलू शकत नव्हते मी. बरं झालं व्यंगराव होते, खूप धीर दिला त्याने मला. नाहीतर एका शब्दानेही स्टेटमेंट देणं अवघड झालं असतं माझ्यासाठी. पण खरंच खूप कॉन्फिडन्स वाढवला त्यांनी माझा. 5 वर्षांपूर्वी माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता तो कुठेतरी गमावून बसले होते मी. पण आज असं वाटतंय की तो मी परत मिळवलाय. खरंच वहिनी, त्यांचा सपोर्ट नसता तर, म्हणजे कसं सांगू तुम्हाला, खूप चांगले आहेत ते. खरंच खूप चांगले आहेत विहंग भाऊजी.
म्हणजे त्यांना जे करावं असं वाटतं ना ते तेच करतात. मला खूप चांगलं माहिती आहे. जेव्हा सगळं जग माझ्या विरुद्ध उभं होतं तेव्हा फक्त व्यंग भाऊजी माझ्या पाठीशी उभे राहिले. म्हणजे नेमकं काय झालं होतं? एक मिनिट, गॅसवर दूध ठेवलं, मी आलेच पटकन आले.